नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अमृता प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन आलेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता यश ते रिपोर्ट बघतो आणि म्हणत असतो की अमृता, या घरामध्ये घुसण्यासाठी तू हे केलेलं एक नाटक आहे। तो आता खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट आम्हाला दाखवून या घरामध्ये जो काही घुसण्याचा प्रयत्न करतेस ना, तो तुझा प्रयत्न कुणीही यशस्वी होऊ देणार नाही आहे, कळलं ना तुला? तुला या घरामध्ये कुणीही घेणार नाही। आत्ताच्या आता तू इथून निघून जा। तेव्हा कावेरीसुद्धा तेच म्हणत असते की अमृता, बाद झालं, तुझ्यामुळे आम्हाला, आमच्या कुटुंबाला खूप जास्त त्रास झालेला आहे आणि आता या घरामध्ये घुसण्यासाठी जर तुझी ही नवीन चाळ असेल ना, तर या घरामध्ये तुला घेतलं जाणार नाही, असं इकडे अमृताला सांगितलं जातं। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी अमृताला घरातून जायला सांगतच असते आणि तेवढ्यातच अमृताला चक्कर आलेली असते। तिला चक्कर आल्यानंतर कावेरीच तिला पकडते आणि म्हणते, काय झालं अमृता, बस बरं, इथे बस। आणि तिला खुर्चीवरती बसायला सांगते आणि म्हणत असते की आता तू ही नवीन नाटकं सुरू केली आहेस का आम्हाला फसवण्यासाठी? तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता म्हणत असते, घ्या घ्या हा रिपोर्ट घ्या। आणि ती तो रिपोर्ट फाडून टाकते, पूर्णपणे फाडून टाकते आणि म्हणते की जा, तुम्हाला डॉक्टरांना बोलवायचं आहे ना आणि माझी प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे ना, आता हा रिपोर्ट मी फाडून टाकला आहे जो तुम्हाला खोटा वाटतो आहे। आता तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना बोलवा आणि माझी प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगा आणि विचारा त्यांना मी प्रेग्नंट आहे की नाही ते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अमृता म्हणत असते, पण तुमचा तर कुणाचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे ना, मग मी या बाळाला जन्म का देऊ? आणि हे बाळ जर जन्माला आलं तर त्याला काय सांगाल तुम्ही सगळेजण? त्याला तर हेच वाटेल ना की माझ्या आईने एक चूक केली, पण तिला त्या गुन्ह्याची खूप मोठी शिक्षा मिळाली आणि कुणीही तिला त्या घरामध्ये स्वीकारलं नाही। माझ्या बाळाला त्याचा जन्म झाल्यानंतर कुणीही स्वीकारणारच नाही आहे, मग मी या बाळाला का जन्म देऊ? नाही नाही, मला ह्या बाळाला जन्म द्यायचं नाही आहे। मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या बाळाला होऊ द्यायची नाही आहे। आणि ती तिथून एक चाकू घेते आणि स्वतःला मारण्याचा प्रयत्न करत असते। ती खूप तमाशा करते, नाटक करते स्वतःला संपवण्याचं। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात। इथे कावेरी, यश सगळे म्हणत असतात की अमृता, हा मूर्खपणा करू नकोस। हे बघ, या सगळ्यामध्ये ह्या बाळाची काहीसुद्धा चूक नाही आहे, त्याच्यामुळे तुला कुणीही अधिकार दिलेला नाही आहे ह्या बाळाला संपवण्याचा। तेव्हा तू असं काहीही करणार नाही आहेस, कळलं तुला? तेव्हा यशसुद्धा तेच म्हणत असतो की अमृता, असं करू नकोस। जर तू खरोखर प्रेग्नेंट असशील तर त्या बाळाला मारण्याचा तुला अधिकार नाही आहे। तेव्हा इथे मा येतात आणि मा तिच्या हातातून तो आता काटे चम्मच जो असतो तो बाजूला फेकून देतात आणि म्हणतात, लाज नाही वाटत का गं तुला अमृता असं वागताना? अगं, किती खालच्या बातीला जाशील, किती नाटकं करशील? प्रेग्नेंट असल्याचं नाटक करतेस कारण तुला आमच्या घरामध्ये पुन्हा प्रवेश हवा आहे म्हणून। तुला माहिती होतं की आता मी तुला या घरामध्ये घेणार नाही, म्हणून तू प्रेग्नन्सीचं नाटक केलं चक्क। पण मी तुला या घरामध्ये राहू देणार नाही। आत्ताच्या आता इथून चालती हो, आत्ताच्या आता इथून निघून जा, असं आता मा इथे अमृताला म्हणत असतात आणि तिला घरातून बाहेर काढत असतात। तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते, मा एक मिनिट तुम्ही थांबा। हे बघा मा, जर खरोखर इथे अमृता प्रेग्नंट असेल आणि हे बाळ जर उदय भाऊजींचं असेल तर मग आपण त्या बाळावरती अन्याय करतो असं नाही वाटत आहे का तुम्हाला? मला असं वाटतं की आपण स्वतःहून अमृताची प्रेग्नन्सी टेस्ट केली पाहिजे आणि बघितलं पाहिजे ती प्रेग्नेंट आहे की नाही ते। तेव्हा मा म्हणत असतात की नाही, अजिबात नाही, काहीही झालं तरीसुद्धा या मुलीला मी या घरामध्ये राहू देणार नाही आहे। ए अमृता, चल, आत्ताच्या आता इथून चालती हो। तेव्हा यश म्हणत असतो, मा सगळं मान्य आहे, आपल्याला हिचा चेहरासुद्धा बघायचा नाही आहे, पण तू जरा विचार कर ना, हे जर बाळ आपल्या उदयदादाचं असेल तर ही त्या बाळाबरोबर काहीही करू शकते, तेव्हा आपण त्याच्यावरती तरी अन्याय करूया नको आणि आपण हिला घरामध्ये राहण्याची परवानगी देऊया। तेव्हा इथे मा म्हणते, ठीक आहे, तू ह्या बाळाला आता हत्यार बनून या घरामध्ये घुसली आहेस ना, मग आता मी पण तुला सांगते की हे बाळ आहे ना, ते आता आमचं आहे, धर्माधिकाऱ्यांचं आहे, म्हणून तुला या घरामध्ये मी राहू देते। ते सुद्धा फक्त बाळाचा जन्म होईपर्यंत। एकदा का बाळाचा जन्म झाला की तू या घरामधून निघून जायचं
आणि आतासुद्धा तू या घरामध्ये सून म्हणून राहायचं नाही आहे, तर आश्रित म्हणून राहायचं, कळलं का? जा, आताच्या आता तुझ्या रूममध्ये जा, मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे, असं माने अमृताला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे उदय खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणत असतो, यश, अरे बघ ना, माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचा एवढा मोठा क्षण आहे, पण तो मी सेलिब्रेट करू शकत नाही आहे ह्या अमृतामुळे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आणि विद्या दोघीही टेन्शनमध्ये असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश बाहेर आलेला असतो. तेव्हा माँ विचारत असते की यश, काय झालं, काय म्हणाले डॉक्टर? तेव्हा यश म्हणत असतो की माँ, डॉक्टर म्हणाले की इथे अमृता खरोखरच प्रेग्नेंट आहे. तेव्हा मला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे कावेरीला प्रेक्षकांनो आता ऑर्गनायझरचे सारखे सारखे फोन येत असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते, काय करू, मरू दे, मी त्यांचा फोनच उचलत नाही, आपली काही तयारीच नाही आहे आणि आपण कशाला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. तेव्हा मी फोन नाही उचलत. तर प्रेक्षकांनो, इथे आता यश येतो आणि म्हणत असतो की कावेरी, विद्यावहिनी, काय झाले तुम्हाला, तुम्ही दोघीजणी इतक्या टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, यश, अहो आम्हीच तयार केलेल्या साड्या सगळ्या खराब झाल्यात, म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं होतं की आपण स्पर्धेमधून माघार घ्यायची, असं आम्ही दोघींनी ठरवलं होतं. आणि तसं आम्ही ऑर्गनायझरला सांगितलं. तेव्हा ऑर्गनायझर म्हणाला की लास्ट मुमेंटला जर तुम्ही स्पर्धेमधून इथे आता माघार घेतलीत तर मग तुम्हाला 5 लाख रुपये दंड भरावा लागेल. आता 5 लाख रुपये दंड आपण कुणाकडून भरायचा? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो की हे बघा, तुम्ही माघार घ्यायची गरज नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, यश, हे काय बोलताय तुम्ही? अहो माघार नाही घ्यायची तर काय करायचं? आता फक्त आपल्याकडे 15 तास उरलेत आणि 15 तासानंतर इथे आता फॅशन शो सुरू होणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कसं काय करू शकतो? तेव्हा इथे यश म्हणत असतो की 15 तास खूप असतात. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, नाही भाऊजी, अहो जर पूर्ण 1 दिवस तरी असता ना, तरी आपण काहीतरी करू शकलो असतो. आता 15 तासांमध्ये आपण काय करणार आहोत? तेव्हा इथे यश म्हणतो, विद्यावहिनी, तू मला सांग, तुझ्याबरोबर जर 4 माणसं काम करायला असतील तर हे काम होऊ शकतं का? तेव्हा इथे विद्या म्हणत असते की हो, म्हणजे 4 माणसं जर मदतीला असतील तर पटापट काम होऊ शकतं, आपण केलं तर. तेव्हा यश म्हणतो, मग तुम्हाला या स्पर्धेतून माघार घ्यायची अजिबात गरज नाही आहे, आम्ही सगळेजण आहोत ना. आणि हे बघा, इथे तुम्हाला पौर्णिमा काकू, यामिदी आणि मी, आम्ही तिघेही तुम्हाला मदत करू शकतो या सगळ्या कामामध्ये. आपण सगळेजण जर एकत्र असू तर नक्कीच तुमच्या साड्या कंप्लीट होतील की नाही? तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की आपण सगळेजण जर असू तर नक्कीच काहीतरी करू शकतो. तेव्हा विद्या म्हणते, हो ना, प्रत्येकाने एक एक जरी साडी घेतली तरीसुद्धा आम्ही हवी तेवढी मेहनत करू शकतो, असं इकडे आता विद्याने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो की ठीक आहे, आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करायला तयार आहोत, हो ना यामिदी? तेव्हा यमुना म्हणते, कोण, मी? नाही नाही, मला नाही जमणार. तेव्हा पौर्णिमा म्हणते, का नाही जमणार? जमेल जमेल, आम्हाला जमेल, आम्हीसुद्धा तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, आता सगळेजण एकत्र आलेले असतात. तेव्हा इथे कावेरी म्हणते, माँ, तुम्ही आहात ना आमच्याबरोबर? तेव्हा माँ आता काहीच बोलत नाही, त्या सरळ सगळ्यांकडे एक लूक देतात आणि आपल्या रूममध्ये निघून जातात. आपल्या रूममध्ये माँ गेल्यानंतर इथे कावेरीला वाईट वाटतं की आता काय करायचं, माँ तर आपल्याला मदत करायला तयारच नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना, वहिनींना अजूनसुद्धा आपली ही आयडिया मान्य नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माँ काही न बोलता आपल्या रूममध्ये गेल्यानंतर यश म्हणत असतो की तुम्ही सगळेजण टेन्शन घेऊ नका, कावेरी, मी जातो आणि मी माँबरोबर बोलतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माँ आपल्या रूममध्ये असताना त्या ठिकाणी यश येतो आणि म्हणत असतो की माँ, काय झालं, म्हणजे अजूनही तू कावेरीला आणि विद्यावहिनीला तू परवानगी दिलेली नाही आहेस का बिझनेससाठी? तू त्यांना सपोर्ट करणार नाही आहेस, म्हणजे तू आम्हाला साथसुद्धा देणार नाहीस का? तेव्हा इथे अजूनसुद्धा तू कावेरीला माफ केलं नाही आहेस का? असे बरेचसे प्रश्न आता यशला पडलेले असतात. तेव्हा इथे माँ म्हणत असते की यश, अरे इथे तुम्ही लोकांनी जे काही यमुनासाठी केलं, जे आपल्या घरासाठी केलं, अमृताचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला, हे सगळं तुम्ही चांगलंच केलं आहे आणि त्यासाठी मी तुमचं कौतुकसुद्धा केलं आहे ना.
पण याचा अर्थ असा होत नाही यश की मी माझ्या घरातल्या स्त्रियांना बाहेर जाऊन काम करण्याची सुद्धा परवानगी देईन, बाहेर जाऊन व्यवसाय करण्याची परवानगी देईन असा तू विचारच कसा केलास? हे बघ, मी अजूनही या सगळ्याच्या विरोधातच आहे की घरातल्या स्त्रीने घरातली कामं सोडून बाहेर जाऊन व्यवसाय करणं हे मला मुळात पटतच नाही. कारण आपल्या घरातला अनुभव बघितलायस ना तू, काय झाले ते हे तू स्वतःच्या डोळ्याने बघितलेस. जेव्हा स्त्री घरदार सोडून बाहेर व्यवसायासाठी जाते तेव्हा नक्की काय होतं हे तुला पण माहिती आहे यश. आणि म्हणून मी या सगळ्याच्या विरोधात आहे, म्हणून मला या गोष्टी पटत नाही असं आता माने सांगितलेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की मला माहिती आहे आणि मला तुझं म्हणणंही पटतंय, पण खरं सांगू का, कावेरी तन्वीसारखी नाही आहे. कावेरी खूपच जास्त वेगळी आहे. तिला आपल्या कर्तव्याची जाणीव आहे कावेरी घर आणि व्यवसाय दोन्हीही व्यवस्थित सांभाळून दाखवेल आणि ते कुठे ना कुठेतरी तुलासुद्धा माहिती आहे. तेव्हा मला फक्त एवढंच म्हणायचं आहे तू सपोर्ट करत नाही आहेस ठीक आहे, पण तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे. तुझी साथ त्यांच्याबरोबर असेल ना तर ती लोकं काहीही करू शकतात त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने एक साडी घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विद्याने घेतलेल्या असतात 2 साड्या. पौर्णिमाला कामाला लावलेलं असतं, यमुनाला कामाला लावलेलं असतं. सगळेजण इथे छान पदराला वगैरे डिझाईन करत असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, यामी अगं बघ ना, ही गुलाबी गुलाबी फुलं किती छान वाटतील ना गं या साडीवरती, बघ ना तू किती छान वाटतायत. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, हो गं हो, खरंच छान वाटतायत, खूपच छान वाटतायत. आणि यमुनाला प्रेक्षकांनो खूपच जास्त झोप आलेली असते. तेवढ्यातच इथे कावेरीला टेन्शन आलेलं असतं की आपलं काम वेळेत पूर्ण होईल ना, म्हणजे आपल्याला इथे स्पर्धेतून माघार तर घ्यावी लागणार नाही ना, इतकी मेहनत करून मेन ती वाया तर जाणार नाही ना, असं तिला वाटत असतं. तेव्हा तिथे यश येतो आणि म्हणतो, कावेरी काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा कावेरी म्हणते, काही नाही यश, अहो आपल्याला हे सगळं काम आत्ताच्या आत्ता पूर्ण करायचं आहे, होईल ना ते पूर्ण? तेव्हा इथे यश म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, संपूर्ण काम अगदी वेळेत पूर्ण होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश आता इथे पेन घेतो आणि ते यमुनाच्या कानामध्ये टाकत असतो. कारण का, यमुना इथे सारखी सारखी झोपत असते म्हणून. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, काय करतोयस काय तू यश? तेव्हा यश म्हणतो, काय करतोय म्हणजे, अगं तू झोपतेस सारखी सारखी, मग कामं कधी होणार? उठ बरं तू आणि कामाला सुरुवात कर. यमुना म्हणते, हो रे बाबा, करते करते. आणि तीसुद्धा पदराला डिझायनिंग करत असते. तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता विद्या जोरात ओरडते, अरे देवा, आता काय करू मी? सगळेजण विचारतात, काय झालं विद्या, काय झालं? तेव्हा विद्या म्हणते, अहो माझ्याकडे आता लाल रंगाचा दोराच नाही आहे आणि इथे मला ही डिझाईन पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी लाल दोरा लागणारच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अरे देवा, आता काय करायचं, लाल दोरा नाही आहे तर? तेव्हा इथे यमुना म्हणते, अच्छा, म्हणजे आता जर लाल दोरा नाही आहे तर हे डिझाईन कंप्लीट होणार नाही आणि मग आम्ही लोकांनी जी रात्रभर जागून ही मेहनत घेतली आहे, ही मेहनत वाया जाणार आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की विद्याबाईंनी, अहो बघा ना, कुठेतरी असेल ना थोडासा. तेव्हा विद्या म्हणते, नाही ना, नाही आहे कावेरी वहिनी, आता काय करू मी, दोरा संपला होता, मी आणणारसुद्धा होते, पण मी या सगळ्या गडबडीमध्ये विसरले हो, आता खरंच काय करायचं मला कळत नाही आहे. तेव्हा अमृता येत्यारी म्हणत असते की तुमची काही हरकत नसेल तर मी माझा दोरा तुम्हाला द्यायला तयार आहे, माझ्याकडे आहे लाल रंगाचा दोरा, प्लीज घ्या ना तुम्हाला. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाही तुझ्या दोऱ्याची गरज नाही आहे आम्हाला. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, नाहीतर काय, तुझी मदत कुणी मागितली आहे का? कावेरीसुद्धा तेच म्हणते, अमृता, आत्तापर्यंत दिलास तेवढा त्रास खूप दिलास, आता तुझ्या दोऱ्याची ना आम्हाला खरंच गरज नाही आहे, तो घे आणि आतमध्ये निघून जा. तेव्हा अमृता म्हणत असते, नाही मला माहिती आहे, मी मान्य करते की आत्तापर्यंत मी खूप चुका केल्या, तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिला आणि म्हणूनच तुम्ही माझ्याकडून हा दोरा घेत नाही ना, पण मी मनापासून सांगते, मला मनापासून तुमची मदत करायची आहे, मला तुम्हाला मदतसुद्धा करायची आहे आणि हा दोरासुद्धा द्यायचा आहे. कावेरी म्हणते, काही गरज नाही तुझ्या दोऱ्याची खरंच गरज नाही आहे, कधी काय करून ठेवशील ना त्याचा काही नेम नाही, त्याच्यामुळे तू जा,
तुझा आणि तुझं काम कर. आमच्या कामामध्ये अजिबात तू लक्ष देऊ नकोस, कळलं ना? यशसुद्धा तेच म्हणतो की कळत नाही का अमृता, जा म्हणून, तू तुझं काम कर. तेव्हा विद्या म्हणते, मी काय म्हणते, तिला जाऊ द्या, पण दोरा घेऊया. आपल्याला ह्या दोऱ्याची आता खूप जास्त गरज पडणार आहे. तेव्हा आपण दोरा तर निदान घेऊ शकतो ना, हवं तर नंतर आणून देऊ तिला. तेव्हा इथे विद्या जाते आणि अमृताच्या हातातून तो दोरा घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं की अमृता काही चुकीचं तर करणार नाही आहे ना. अमृता म्हणते, जाऊ दे, मला तुम्हाला इथे बसून मदतसुद्धा करायची होती, पण तुम्ही काही माझी मदत घेणार नाही. आणि प्रेक्षकांनो, अमृता आपल्या रूममध्ये येते आणि म्हणत असते, या लोकांचा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी आता सुधारले तरीसुद्धा यांना हे खोटंच वाटते. जाऊ दे बाबा, या लोकांचा माझ्यावरती काही विश्वास बसणार नाही आहे. माझा खरेपणा यांना कधी कळणारच नाही आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अमृता जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते की तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय ना मी स्वस्थ बसणार नाही. जो दोरा तुम्ही घेतला आहेत ना, त्यामुळे बघा आता तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतोय ते. तर इथे अमृताने मुद्दामूनच तो दोरा आणून दिलेला असतो आणि ती म्हणत असते की तुमच्या सगळ्यांचं जगणं कसं मुश्किल करते ते बघा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या जणी निघालेल्या असतात. तेव्हा इथे कावेरी विचारत असते की विद्या वहिनी, तुम्ही ते दही फ्रीजमध्ये ठेवलं ना, नाहीतर बाहेर ते खराब होऊन जाईल. तेव्हा इथे विद्या म्हणते, हो ठेवलं. आणि कावेरी वहिनी, तुम्ही गॅस बंद केलात ना उसळी खालचा? हां, उसळ झाली आहे. तेव्हा ती म्हणते, हो हो, मी गॅस बंद केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणते, वहिनी बघताय ना दोघ्याजणी मिळून कसं व्यवस्थित घर सांभाळतायत त्या. तेव्हा इथे मा म्हणतात, हो ना, आपल्याला त्या दोघींकडून तेच तर अपेक्षित आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी, विद्या सगळ्याजणी छान तयार होऊन आलेले असतात. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, आणि मुलांकडे कोण लक्ष देणार? तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी आहे ना, मी सगळ्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष देईन. मी सगळ्यांना इथे व्यवस्थित सांभाळेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमासुद्धा आपल्या परीने सगळे प्रयत्न करत असते सगळं काही ठीक करण्यासाठी. आणि त्यानंतर इथे यश येतो आणि म्हणत असतो, निघालात का तुम्ही सगळेजणं? आपण निघूया का? तेव्हा कावेरी म्हणते, हो, आम्ही तयार आहोत, आपण आता निघूया. तेवढ्यातच तिथे अमृता येते आणि म्हणत असते की मी पण येऊ का तुमच्याबरोबर? तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता कावेरी आणि विद्या यांनी तयार केलेल्या साड्या मॉडेल यांना दाखवल्या जातात. तेव्हा मॉडेल म्हणते की काय, या साड्या तर आम्ही अजिबात नेसणार नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता विद्या आणि कावेरी यांचा चेहराच पडतो. आता करणार काय? मॉडेल तर ह्या साड्या नेसायला तयार नाही आहेत. मग तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी इथे आता छान साडी वगैरे नेसून ती मॉडेल म्हणून आता इथे रॅम्प वॉक करणार असते. त्यामुळे इथे यशला कावेरीला रॅम्प वॉक करताना बघून त्याला खूपच जास्त आनंद होतो.